विश्वास हा जगल्याने दृढ बनतो. विश्वास, आम्हा पुष्कळाला विश्वास, तुम्हाला विश्वास आहे, मला विश्वास आहे, आम्ही म्हणतो तू विश्वास करतो, हा विश्वास आहे. परंतु विश्वास आहे म्हणणे आणि विश्वास जगणे याच्यामध्ये फरक आहे. विश्वास जगणे म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण एखाद्या वाईट कामाला आमचं शरीर किंवा आमचं मन प्रवृत्त करते, देवापासून दूर जाण्यासाठी आम्हाला इच्छा होते किंवा आम्ही वाईट काम करण्यासाठी दारूबाजी किंवा सट्टेबाजी करायसाठी आम्हाला जेव्हा मन होते, त्यावेळेस माझा विश्वास मला काय म्हणते, मी देवावर विश्वास ठेवणार आहो म्हणून मी हे करणार नाही. ज्या वेळेस एखाद्या वेळेस आम्हाला रविवारच्या दिवशी दुसरं काम येते, महत्वाचं काम येते किंवा एक रोजी येते, आम्हाला वनमजुरीसाठी आमंत्रण येते, तेव्हा माझं मन काय म्हणते, तेव्हा माझं मन म्हणते नाही, मी येशूचा आहो, मी येशूचा आहो, मी येशूवर विश्वास ठेवतो म्हणून मी आज येशूकडे जाणार, येशू माझं तारण करणार. विश्वास हा गोठ्यासारखा असावा, विश्वास हा मेण्यासारखा नसावा, विश्वास कधी न डगमगणारा असावा. म्हणूनच येशूने म्हटलेलं आहे, पेत्राला म्हटलं, पेत्रा तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारीन. म्हणजे पेत्राला खडक का म्हटलेलं आहे? पेत्राने म्हटलेलं आहे, प्रभू तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात असं म्हणून त्याने जेव्हा कबूल केलं, तेव्हा येशूने म्हटलं, पेत्रा तू खडक आहेस आणि ह्या खडकावर म्हणजे ह्या विश्वासावर मी माझी मंडळी उभारील. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, विश्वास दृढ असावा आणि त्या विश्वासाला आपण डगमगू देऊ नये. जेव्हा आम्हाला असं वाईट करण्याची संधी भेटते तेव्हा काय होते, आम्ही डगमगून जातो आणि मग म्हणतो मग देवाला दूर ठेवतो, आता विश्वास माझ्या बाजूला राहू दे, आता माझं काम होऊ दे असं म्हणतो. आणि मग काय होते, तेव्हा आमचा विश्वास गेला. परंतु आम्ही मग त्याच्यानंतर कोणी विचारा तू विश्वास ठेवतो का? मी विश्वास ठेवतो पुष्कळ दिवसापासून. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला विश्वास तोंडाने म्हणणे जमत नाही किंवा ते योग्य नाही, तर विश्वास जगलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस आम्हाला येशूचे साक्षी बनता येते, साक्षी बनून आम्ही सत्याला स्वीकार करता येते, त्या वेळेस आम्ही त्या विश्वासाची आम्ही घोषणा करावं आणि विश्वासाला स्वीकार करावं आणि येशूला चिकटून राहावं. येशूने आम्हाला जो विश्वास दिलेला आहे ते आपण शेवटपर्यंत आपण टिकवून ठेवूया.